अर्चना, काय भाजी बनवते आज? आज मला थोडी भाजी ना वेगळी आहे. म्हणजे वेगळी कसली? वेगळी म्हणजे बघा तुम्हाला सांगते कशी ह्या भाजीला ना तेल जरा थोडं जास्त टाकायचं. पण भाजी आहे काय? ही बघा बारीक मेथी आहे. अच्छा, बारीक मेथी आहे. हा. तर ही भाजीला ना चांगले स्वच्छ धुवायचं असतं, म्हणजे 3-4 वेळा तर धुवायचं असतं. हा. कारण ह्याच्यामध्ये ना रेती असते बारीक बारीक एकदम. हा. त्याच्यामुळे ती चांगली धुवून काढायची, त्याचे मुळं कापायचे आणि स्वच्छ चांगली धुवायची आणि चाळणीमध्ये नितळ ठेवायची. हा. आता ही याच्या भाजीची पेंडी नाही दाखवायला, खूप छोटी असते भाजी, म्हणजे एवढी एवढीशीच असते. मला नाही आवडत बाबा, मला ते दुसरी मोठी मेथी असते ना ती मला आवडते. हे लय कडू लागते, लय कडू लागते. म्हणून तर आपण ह्याच्यासाठी काय केलंय, कांदा, टमाटर, लसूण, मिरची आणि कोथिंबीर टाकून त्याला करायचं, म्हणजे की जेणेकरून जास्त कडू नाही लागत. कांदा पण खाल्लं पाहिजे ज्यांना डायबिटीज वगैरे काय काय आहे. मी कारलं खाते, पण हे बारीक मेथी नाही बाबा. एकदा खाल्ली होती, काय कडू लागत होती बाबा रे बाबा. तर मी मग आता ह्याच्यात काय काय टाकते बघू बरं. तेल. हा, तेल टाकलेले 3-4 पळ्या तेल टाकलेले. दिसत पण नाही ग तेल त्याच्यात. हे जास्त आहे कारण पांढरशीपट कडे आहे माझ्या, त्यात पांढरं तेल आहे, त्याच्यामुळे तेल नाही दिसत आहे. त्याच्यात मी लसूण टाकते. हा, आत्ता दिसलं बघ लसूण टाकल्यावर. चांगला लसूण लाल करायचा. हा. मग त्याच्यासोबत अजून काय काय बनवलंय? फक्त मेथीचीच भाजी आहे का? नाही, एक मेथीची भाजी करून काय आमचं जमत नाही बघा. हा. त्याच्यामध्ये आम्ही केलेलं आहे पिवळा बटाटा. वाव, मस्त. आणि इकडे केली आहे डाळ तर दोरच बनवाच लागते. त्या दिवशी नॉनव्हेज असेल त्या दिवशी डाळ फक्त बनत नाही, तर दोरच ती डाळ बनतेच. हा. आणि आता टाकूया आपण कांदा लाल झालेला आहे, लसूण, कांदा घालायचा. अजून चपात्या करायच्या बाकी आहेत. थोडासा भात लावायचा, दुपारचा थोडासा आहे, तो संपल्यानंतर थोडासा संध्याकाळी परत जेवताना भात लावायचा आहे. चपात्या बनवायच्या आणि ज्याला कोणाला भाकरी खायची ज्वारीची भाकरी पण बनवायची आहे. अच्छा. हा, तर मला वाटतं ह्या भाजीसोबत आणि बटाट्यासोबत तर जास्त करून चपातीच जाईल, कारण दोन्ही भाजी चपाती खाण्यासारखेच आहे. मी आता काय बनवणार माहितीये का? बटाट्याचा रोल बनवणार आहे. अरे वा. हा, मला सोमवार आहे ना, म्हणजे चला आता बटाट्याचा रोलच बनवूया. काय बनवायचं रोज रोज जेवणाचं? आयुष्यात हा प्रश्न कधी सुटणार नाही. भाजी काय बनवायची? भाजी काय बनवायची? सकाळी झोपेतनं उठल्याबरोबर तोच विचार असतो, पोरांना डब्याला काय द्यायचं. त्यांचा डबा दिला की मोठ्यांना काय द्यायचं डब्याला. मोठ्यांना पण वाट लावायचं का नंतर आपण राहतच. आपल्यासाठी काय बनवायचं? किचन का आपलं सुटत नाही. नाही सुटणार कधी. कांदा लाल झालाय चांगला.